तर आज लॉक लावलेलं आहे. तर चला पलीकडून जाणं लागेल आता आपल्याला. हातून बोर्ड हातून काल छापलं बेन. तर वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. आता काय करायचं आहे, जॉगिंग करू आपण. जॉगिंग दरवेळेस करतो आपण, तिथंच करू. तर चला. गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 340वा दिवस आहे. तर चला ग्राउंडकडे निघू आता आपण. पर्यंत गेला आता पुढं. आज आपल्याला उशीर झाला. चलो. तर आज लॉक लावलेलं आहे. तर चला पलीकडून जाणं लागेल आता आपल्याला. पलीकडून आहे जागा, उडी मारून जाणं लागतं पहिले. कधी आलता? 36-34 तास. इथून आहे पण इथं पण एखाद्या दिवस ते तार कंपाऊंड लावायला बसले म्हणजे लावायला तुम्ही लावणार आहे. हे दोन किती जागा आहे, काही नाही एवढं. इथून जाता येतं पलीकडे आपल्याला. तर चला उडी मारून जाऊ. काय आलं, धर ना कॅमेरा, धर ना. हातून बोर्ड हातून काल छापलं बेन. ग्राउंडकडे आलो होतो आपण. चाचा गेलं नाही वाटतं अजून. लाईट चालूच आहे. नाही तर जायच्या टायमाला काय करतो ते लाईट बंद करून जात राहते. तर आज चालूच आहे. आणि मग गेट उघडलं नाही, आम्ही उडी मारून आलो आज. तर चला इथं आपला सेट लावू आणि आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. पण थंडीला आहे आज. मागच्याच आपण डोंगरावर गेलो तर ते डोंगर आहे बघा तिकडं. ते डोंगर तिकडं, ते समोर दिसलं ना, ते डोंगर आहे. चला इथंच आपण काल टाकलं होतं. पण थंडीला वाढली आज. हात ते जाम झाले पूर्ण. वर्कआउटची तयारी करणं. शॉर्ट घातली का रे? हा गाठ नाही बांधता येईल नाही, असं सोडता पण ताकदच लावता येईल नाही. असं वाटलं पूर्ण हाताला काय हे झालं का, चटका असला काय. भरती आली पोरं काय एवढं प्रॅक्टिस दिसत नाही राहता यावेळेस. इंटरेस्ट नाही घ्या मग तर डायरेक्ट करणार सुस्त का जातं. काल आपण मालिश केली पाहिजे. तर चला. थंडी वाजून आली. म्हणलं लाईट बंद करून जाईन पाय. आता लाईट बंद झाला. तर चला आता काय करू, वॉर्मअप करू. आणि आपले या ठिकाणी जे आपण छोटंसं ग्राउंड पहिले तेवढं होतं, त्याच्याहून छोटं झालं आता. तिथं राऊंड मारू आपण. तेवढं बॉडी गरम होईल. आणि असं बसलं ना तर लई थंडी वाजणार अजून. तर चला. आतून थंडी गेली ना.
नंतर कोण पर्वतावर उड्या मारायचा पहिलं आजम ते युनिव्हर्सिटी जायला प्रॅक्टिसला जेव्हा पळायला लागली पोरं ती त्यांची 5 राऊंड ह्याची 3 राऊंड मोदी सर कोण विलेज नाव आहे युनिव्हर्सिटीला तुम्ही इथं बसली जातो 12 युनिव्हर्सिटी बस आहे आणि चित्र बाबा मिल्क कॉर्नर बस थांबायचं मिल्क कॉर्नर जाम एक 2 दिवस येत आणि व्हिडिओ बनवायचा आपल्याला हा? तो व्हिडिओ बनवायचा आहे तर वॉर्मअप झाला कंप्लीट आपला आता काय करायचं आहे जॉगिंग करू आपण जॉगिंग दरवेळेस करतो आपण तिथंच करू तर चला सामान ठेवलं बरं अप्पर काढ ना थंडीलाच भयानक वाजू राहिली हात पूर्ण जाम झाले असे वळत ट्रायपॉड सुद्धा पकडता येत नाही सर्वट काढ बरं का सेट करा ना एकदा तर चला एकदा रनिंग केली ना तेव्हा बॉडी गरम होईल नाही तर अशी हिंडलं ना अशी थंडी वाजणार आहे ना भयानक नाही तर थांब नको चल
चालूच आहे रे. तर रनिंग केली ना, पहिली गोष्ट आहे जागे उभं नाही राहायचं, रनिंग पोझिशन मध्ये राहायचं कधी पण. बॉडी गरम असते. तर आपण ॲप घेतलं होतं ॲडिडास, त्याचं टायमिंग बघा. तर टायमिंग आला आपला 3.14 किलोमीटर 15:20 मध्ये मारला आपण. ते एकदम जागेवर होतं, जागेवर गोल आहे आणि काय खराब रस्ता आहे, खालीवर चढ आहे. एकदम प्लेन सरफेस असला ना असा राऊंड मधला, अजून बेस्ट निघला असतं अजून. ते वॉर्मअप पॉईंट नॉर्मल राऊंड मारले आपण, जसं डेली मारतो आपण तसे. तरी टायमिंग बेस्ट आहे. स्पेस किती आला, 4:52 स्पेस आला आपल्याला, एकदम रिलॅक्स मध्ये. कधी पण 1600 मारायचं किंवा कोणता 1500 मीटर गेम असला आणि काय मॅरेथॉन असली, कमीत कमी 3चा स्पेस आला पाहिजे आपला. स्पेस 3चा आला पाहिजे. हे आपलं 4:52 आला. ते एकदम स्लो मध्ये होतं ना. आणि रस्ता पण बघा इथं पूर्ण खराब आहे, वावर आहे इथं खरं म्हणलं तर. त्याच्यात आपण रनिंग केली तर हे मेन गोष्ट आहे. ग्राउंड असू नसू, फक्त आपलं 100% द्या. कधी पण तुम्ही 100% दिलं ना, रिझल्ट नक्की भेटतो. नाही तर कारण देणार प्रत्येक गोष्टीला कारण आहे. तर चला आता काय करू. आता आपला आज जॉगिंग आपण केलं, 3 किलोमीटर रनिंग केली. तर आता काय करायचं आहे आपल्याला, रेग्युलर मधलं आपलं सपाटे वर्कआउट आहे, तर सपाटे मारू. थोडंसं वॉकिंग केली आता आज, कारण की आज सोमवार म्हणजे लॉंग आहे आता, तर लॉंग असतं आपलं. तर त्यासाठी आज ट्रायलसाठी आता ट्रायल केलं तर आज, म्हणजे इथून पुढं आपल्याला पुढचं टार्गेट सेट करायचं आणि त्यासाठी किलोमीटरचा हिशोब लावून राहिलो आपण. तर चला आता काय करू, रेग्युलरमध्ये सपाटी मारू. चाल लागतो वापस येशील का? हा 15-20 मिनिटात येऊन जातो. लगेच आहे मग वर्कआउट. तर चला चालला तर आपण आपलं रेग्युलरमध्ये सपाटे आहे ते सपाटे मारू. हेडफोन मग तुमच्याला कनेक्ट करून घ्यावं होतं ते कनेक्ट. नाही मी व्हिडिओ चालू करणार. चला आपण इथं सपाटे मारणार आहे. हे लयच खराब झालेलं.
वा लय पाईप गार लागू राहिला. तर आपण 20-20चे 5 सेट मारले आपण. 20 आपण 100. पहिले हार्ड वाटलं होतं पहिले. बरे 12-12चे सेट मारायचो आपण. पहिले 10-10चे मारायचो. आता 20-20 पर्यंत आलो आपण. कधी पण मोठी सुरुवात छोट्यापासूनच होती किंवा मोठं टार्गेट बघायचं नाही कधी पण. छोट्या एक एक गोष्ट परफेक्ट बनवायची बघायची. हळूहळू पुढं जातं. कारण की वर्कआउटमध्ये सगळ्यात बोरिंग आणि सगळ्यात जिवाऱ्याचं वर्कआउट म्हणजे आपल्याला डिप्स किंवा सपाटे होते. मारूच वाटत नव्हते आपल्याला, कारण अप्पर बॉडी त्याच्यामुळे आपण हे नव्हतं करत. आता 20-20चे सेट होऊ राहिले. आता हळूहळू करून 20चे 25 करायचे, 25चे 5 सेट ठेवायचे, पण रेप्युटेशन वाढवत जायचे काउंटिंग. ही मेन गोष्ट आहे. टाइम लागतो प्रत्येक गोष्टीला, पण एवढं एक ना एक दिवस होती बरोबर, पण करत राहायचं आपलं काम असतं. आपण किती दिवसांनी करू राहिलो, आता परफेक्ट येऊ राहिले आपल्याला हळूहळू. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आजचा वर्कआउट आहे. आपण जॉगिंग केली, टायमिंग काढला आपण, स्पेस बरोबर बसतो. पण एकदम रस्ता खराब आहे म्हणून तसं जमलं ते, नाही तर एकदम प्लेन असतं ना आपला 3-3.5चा स्पेस आला असता आपला. तर चला, तर सपाटे कंप्लीट झाले आपले. तर आता काय करू आपण, फुल वॉल स्ट्रेचिंग करू. आता ऊन पण पडलं, पण एवढं ऊन दिसू राहिलं, पण थंडी वाजू राहिली. ऊनाला काहीच फरक पडत नाही एवढं ऊन आलं तरी. तर चला, इकडं थोडंसं साफ गेलेलं आहे आपण. पलीकडलेच कचरा झालता, पण ठिकाणी इकडं करावं लागेल थोडं, कारण इथं ते आपला रोल आहे ना, रोलला काय होतं माहिती आहे का, खडे टोचले ना, गड्डे पडू राहिले, रोल खराब होऊ राहिला. थोडंसं अलीकडे घेऊन इथं आपण करू स्ट्रेचिंग. इथं पण बेस्ट, इथं पण काय नाही एवढं. तर चला, कारण हे स्ट्रेचिंग सगळ्यात कंपल्सरी. भले तुम्ही वर्कआउट दरवेळेस सांगतो मी तुम्हाला, स्ट्रेचिंग करत जा. वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग केली तर काय होतं, तुम्हाला इंजरी कधी होणार नाही, ही मेन गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपण रनिंग करतो. आपण इतक्या दिवसावर कंटिन्यू कसं काय राहिलो, मेन गोष्ट हे आपलं सगळ्यात मेन टार्गेट म्हणजे पहिलं काय आहे, वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग. इंजरी होत नाही आणि तुम्हाला कोणता कधी मसल पेन किंवा क्रॅम्प बिम्प यायची शक्यता नसते. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे शूज. वॉर्मअप, स्ट्रेचिंग आणि शूज हे सगळं कम्फर्टेबल, आणि चौथीवर डाईट, या गोष्टी ओके असल्या ना, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही कधी. तर चला, फुल बॉडी स्ट्रेचिंग झाली आपली. आता आपल्याला मेडिटेशन चालू करायचे. आता तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला, नेक्स्ट चॅलेंजसोबत. बाय.